नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हणून ठेवलेलं आहे. आपला आहार, आपला विहार अर्थात व्यायाम, आपलं चालणं बोलणं, आपली कृती, आपली झोप, आपलं जागणं, या सर्व गोष्टी या युक्त असल्या पाहिजेत. म्हणजेच काय तर योग्य, संतुलित आणि समतोल असल्या पाहिजेत असं भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत सांगून ठेवलंय. पण खरंच प्रेक्षक हो, आज अशी परिस्थिती दिसते का? आपली जीवनशैली अशी झाली आहे की या सगळ्या गोष्टी अयोग्यतेकडे चालल्या आहेत, असंतुलनाकडे कुठेतरी चालल्या आहेत असं आपल्याला वाटतंय आणि असा अनुभव सुद्धा येतोय. आणि म्हणूनच अनेक शारीरिक आजारांना, मानसिक अशांतता, अस्वास्थ्य याला आपण तोंड देतोय. म्हणूनच प्रेक्षक हो, आज आपण अशा आपल्या एका सखीला या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, जिनी आरोग्य क्षेत्रामध्ये 25हून जास्त वर्ष योगदान दिलेलं आहे. आणि आयुर्वेद आणि आपली जीवनशैली किंवा आयुर्वेद आणि कॅन्सरसारखा दुर्धर आजार याचा काही संबंध आहे का? आणि या आजारांवर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं किंवा काही समन्वयात्मक उपचारातनं त्या रुग्णाला काही आपल्याला रिलीफ देता येईल का, दिलासा देता येईल का, यासाठी ही सखी अथक प्रयत्न करते. या सखीचं नाव आहे डॉक्टर विनीता देशमुख. डॉक्टर, आमच्या या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर विनीता देशमुख या ICRTC म्हणजेच इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर इथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेद महाविद्यालय वाघोली इथे त्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून सुद्धा कार्यरत आहेत, ज्या विभागाचं नाव आहे संस्कृत संहिता विभाग. याशिवाय अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी योगदान दिलं आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे कर्करोगाविषयी त्या नेहमी शिबिरं घेत असतात, सल्ला देत असतात, मार्गदर्शन करत असतात. विविध प्रकारच्या कार्यशाळा, प्रदर्शनं आणि व्याख्यानं यांच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदावर, त्यावर आधारित असलेल्या जीवनशैलीवर त्यांनी लेखनही केलेलं आहे. त्यांची आयुर्वेदीय आरोग्य साधना, आयुर्वेदीय आहारशैली, कॅन्सर प्रतिबंध आणि आयुर्वेद ही पुस्तकंही प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे कर्करोगाच्या उपचारासाठी पूरक म्हणून 11 पेटंट्स ही प्रकाशित झालेली आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलंय, ज्यामध्ये नानल फाउंडेशन आणि पोद्दार आयुर्वेद कॉलेजचा जीवक पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. त्याचप्रमाणे वैद्य M.V. कोल्हटकर रिसर्च फाउंडेशनचाही पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुमच्या घरची म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी ही नेमकी कशी होती आणि तुमच्या घरी वैद्यकीय शिक्षणाचं किंवा संस्कृतचं बाळकडू हे तुम्हाला घरातनंच मिळालं का? माझ्या घरी म्हणजे आई आणि वडील हे दोघंही शिक्षण क्षेत्रावर अतिशय प्रेम करणारे होते. विशेषतः माझी आई ही संस्कृत पंडिता होती आणि ती संस्कृत भाषेमध्ये अनेक काव्यरचना किंवा नाटक रचणं अशा पद्धतीची रचना ती करायची. आणि तिची अशी खूप इच्छा होती की तिच्याप्रमाणेच मीही संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवावं. आणि त्याच्या जोडीला माझा भाऊ, मोठा भाऊ जो होता तो
ॲलोपॅथीमधलं म्हणजे MBBS डॉक्टर आणि बालरोग तज्ज्ञ आहे. अरे वा. त्यामुळे घरामध्ये वैद्यकीय आणि संस्कृत या दोन्ही विषयांची बॅकग्राऊंड होती आणि त्यामुळेच आईच्या प्रोत्साहनामुळे मी आयुर्वेदाला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. पण मग आयुर्वेद या विषयाकडे तुम्ही कसे काय आकर्षित झालात? मग तुम्हाला नाही असं वाटलं का की आपणही त्याच मार्गावर जावं ज्या मार्गावर आपला भाऊ गेलेला आहे? आयुर्वेदातील सगळ्या संहिता या संस्कृतमध्ये आहेत आणि संस्कृत या विषयातून अभ्यास करायचा, वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचा अशी माझी आणि आईची खूप इच्छा होती. म्हणजे खरं तर आईलाच आयुर्वेदिक डॉक्टर होण्याची इच्छा होती, पण त्या काळात काही कारणामुळे तिला जमलं नाही आणि मग तिची इच्छा मी पूर्ण करायचं ठरवलं. आत्ता तुम्ही संस्कृतचा उल्लेख केला. आपण असं नेहमी म्हणतो की संस्कृती संस्कृताश्रिता, त्यामुळे संस्कृत आणि आपल्या संस्कृतीचा फार जवळचा संबंध आहे. पण तुम्ही हाही उल्लेख केला की आयुर्वेदाचाही आहे. तर नेमका काय आहे आयुर्वेद आणि संस्कृतची सांगड कशी घातली जाते किंवा त्याचा नेमका एकमेकांशी संबंध कसा आहे? आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. म्हणजे आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र तर आहेच, पण त्याच्याही आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य कसं जगायचं, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं रक्षण करायचं हे सांगणारा वेद म्हणजे आयुर्वेद आहे. आणि हा वेद आहे त्यामुळे आपल्याकडे सगळे वेद हे मूळ संस्कृतमध्येच आहेत. त्यामुळे आयुर्वेद आणि संस्कृत यांचा घनिष्ठ संबंध आहे. जर आपल्याला संस्कृत या भाषेचं ज्ञान नसेल, त्या माध्यमाचं ज्ञान नसेल, तर आपण आयुर्वेदाचं ग्रहण किंवा त्यातले जे बारकावे सांगितलेले आहेत, त्यातले जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्याचं आपण ग्रहण करूच शकणार नाही. आयुर्वेद हा जो तुम्ही आता म्हणलात की आयुष्याचा वेद आहे, खूपच छान आहे. नेमकं काय आहे? म्हणजे ही जीवनशैली म्हणून आपण तिच्याकडे बघायचं का? आम्हाला थोडं त्याचं स्पष्टीकरण द्या ना. आयुर्वेदाचं जे प्रयोजन ग्रंथकारांनी सांगितलंय त्यात पहिलं प्रयोजन सांगितलंय स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे जी हेल्दी व्यक्ती आहे, स्वस्थ आहे, त्यांनी आयुष्यभर स्वस्थ राहावं, त्यांनी आजारीच पडू नये. याच्यासाठी काय काय करावं याचं मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये सर्वात प्रथम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आजारी पडलात तर चिकित्सा काय करायची हा सेकंड पार्ट किंवा दुसरा भाग आहे आयुर्वेदाचा. त्यामुळे आयुर्वेदाच्या ज्या जीवनशैलीचा आयुर्वेदाने अंगीकार करायला सांगितलाय त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य आहार, की जो संतुलित आहार असेल, पोषक आहार आहे, तो कसा घ्यायचा याचं मार्गदर्शक आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा भाग आहे विहार. विहार म्हणजे आपली लाईफस्टाईल, की आपण उठावं कधी, झोपावं कधी, व्यायाम किती करावा, या सगळ्या गोष्टी योग्य विहारामध्ये येतात. त्याचंही यथायोग्य मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानस स्वास्थ्य. म्हणजे आपण जर आपलं मन प्रसन्न असेल किंवा पॉझिटिव्हिटी आपल्यात असेल, जे षड्रिपू आहेत त्यांच्यापासून जर आपण दूर असू तर निश्चितच सुदृढ असं मन आपल्याला लाभेल. आणि जर एकदा मन सुदृढ असेल तर त्याचा परिणाम निश्चितच शरीरावरही होतो. त्यामुळे मन आणि शरीर यांच्यातलं संतुलन कसं ठेवायचं याचंही मार्गदर्शन आयुर्वेदाने अगदी योग्य प्रकारे केलेलं आहे. त्यामुळे आहार, विहार आणि मानसिक शांती या तिन्ही गोष्टींचं मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये योग्य प्रकारे केलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही हा सगळा अभ्यास करत होतात, आयुर्वेदातलं तुम्ही शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही संस्कृतमधलंही उच्च शिक्षण घेतलं, मग म्हणूनच तुम्ही आहारशास्त्राचा डिप्लोमा परत केलात का? आयुर्वेदामध्ये आहाराचं अतिशय विस्ताराने वर्णन केलेलं आहे. म्हणजे कोणता आहार घ्यावा याच्याचबरोबर कसा आहार घ्यावा किंवा जेवावं कसं, किंवा आहार घेताना त्याच्याबरोबर इतर काही नियम कसे पाळावे, तर पाणी कधी प्यावं, सोप्या सोप्या गोष्टी आहेत. किंवा आहार घेतल्यानंतर झोपावं किती वेळाने, असे जे आयुर्वेदात आहाराचे जे बारकावे सांगितलेले आहेत त्याचं सखोल अध्ययन जर वैद्यांनी केलं तर निश्चितच एक वैद्य आपल्या रुग्णाला आहाराबाबत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. आणि या हेतूनेच मी हा डिप्लोमा आहारशास्त्राचा जो आहे तो केला. बरोबर बरोबर. आता हे सगळं करत असताना तुम्ही अनेक व्याधींचाही अभ्यास करता, आजारांचाही अभ्यास करता. मग असं का वाटलं की आपण कॅन्सरसारख्या, इतर सगळे आजार आहेतच की, मग कॅन्सरसारख्याच आजारावर आपण विशेष संशोधन किंवा आपला विशेष रिसर्च करावा, त्यातच आपण जास्त सखोल जावं, असं का वाटलं? कॅन्सर आणि माझा संबंध हा एक योगायोग होता. तो योगायोग असा की मी सायन आयुर्वेद महाविद्यालयात जेव्हा MD करत होते त्यावेळी वैद्य सदानंद सरदेशमुख हे माझे गाईड होते. आणि अनेक वर्ष म्हणजे मी फर्स्ट इयर BAMSला असल्यापासून सर आम्हाला शिकवत होते. पुण्याला वाघोली इथे त्यांची मोठी संस्था होती, पण मुंबईला आमच्या सायन आयुर्वेद महाविद्यालयात येऊन ते अध्यापनाचंही काम करत होते. आणि अचानक मी MDला असताना मला त्यांनी विचारलं की या प्रकल्पात काम कराल का.
आणि खरं तर तसं म्हणायचं तर माझ्या मनातही हा विचार नव्हता, पण योगायोगाने ते जुळून आलं. आणि 1996 पासून मी सरांबरोबर या प्रकल्पात काम करायला सुरुवात केली. सरदेशमुख सरांचे जे वडील होते, परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराज, ते अध्यात्मातले, नाडी परीक्षेतले अतिशय अधिकारी पुरुष होते. आणि त्यांनी वाघोली इथे कॅन्सर संशोधन प्रकल्पाची सुरुवात करण्याचा जे निश्चय केला किंवा जी निर्णय घेतला तो 1984 साली घेतला. आणि त्यापूर्वी 1962 साली त्यांनी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट हा ट्रस्ट वाघोली इथे सुरू केला, की ज्याचं उद्दिष्ट हेच होतं की भारतीय संस्कृतीचे जे विविध अंग आहेत, जसं 4 वेद आहेत, 64 कला आहेत, या सगळ्यांचा प्रचार प्रसार भारतभरात आणि जगभरात व्हावा. आणि आयुर्वेद हे त्यातलं एक महत्त्वाचं अंग होतं. स्वतः वैद्यकशास्त्रात निपुण होते. वैद्य सरदेशमुख सर वैद्यकशास्त्रात निपुण आणि नाडीतज्ञ होते. त्यामुळे त्यांचा उद्देश हा होता की आपण सर्वच ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून रुग्णांना रिलीफ देण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यातला सर्वात कठीण आजार म्हणजे कॅन्सर. समन्वयात्मक असं हे केंद्र वाघोली इथे सुरू करण्याचा निश्चय 1984 साली केला. आणि त्याला 1994 साली मूर्त स्वरूप प्राप्त झालं. आणि 96 साली मी या प्रकल्पाशी जोडली गेले. वा वा वा. म्हणून तुम्ही कॅन्सरमध्ये स्पेशलायझेशन किंवा विशेष संशोधन करण्याचा निर्णय घेतलात. तुमच्याशी आम्हाला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, बऱ्याच प्रश्नांना उत्तरं घ्यायची आहेत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर विनीता देशमुख या आपल्या सखीशी. कॅन्सर हा आजारचं प्रमाण जे आहे ते सध्याच्या काळामध्ये आपल्याला वाढलेलं दिसतं का? पूर्वी होतं पण आपल्याला कळत नव्हतं. ते नेमकी काय तथ्य आहे याच्यामध्ये? कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढतंय ही अगदी खरी गोष्ट आहे. परंतु त्याचं कारण असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की पूर्वी सर्व माणसं किंवा सर्व घरांमध्ये आहाराची जी मार्गदर्शक तत्व आहेत, विहाराची मार्गदर्शक तत्व आहेत, किंवा मानसिक शांतीसाठी काय काय करावं, या सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे पाळत होते. त्यामुळे केवळ कॅन्सरच नाही तर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे डायबेटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, हृदरोग आहे, यांचंही प्रमाण आपल्या देशामध्ये विशेषतः त्या मनाने कमी होतं. पण आजकाल आपण बघितलं तर ह्या गोष्टी अजिबात पाळल्या जात नाहीत. आहाराचा विचार करायचा झाला तर केवळ मार्गदर्शक तत्व पाळली न जाणं असं नाही, तर आपण जे आज खातोय त्यात ते किती सत्ववान आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर अनेक पेस्टिसाइड्समुळे असेल किंवा अनेक रासायनिक खतांमुळे असेल, या आहाराचं जे सत्व आहे की ज्यांनी शरीराचं पोषण करणं अपेक्षित आहे तेच आता निघून गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे कॅन्सरसारखे जे आजार आहेत ते निश्चितच वाढलेले आहेत. जीवनशैली बदललेली आहे, मानसिक ताण वाढलेला आहे आणि यामुळे हे प्रमाण खूपच वाढलेलं आहे. पूर्वी कॅन्सर नव्हतं असं नाही. तोच प्रश्न होता, आयुर्वेदामध्ये असा काही उल्लेख आहे का अशा आजाराचा? तर आयुर्वेदीय संविधानामध्ये कॅन्सर या नावाने कोणता विशिष्ट आजार जरी सांगितला नसला तरी दुष्टव्रण, दुष्टग्रंथी, दुष्ट अर्बुद, दुष्ट नाडीव्रण असे अनेक आजार सांगितलेले की ज्याचं बरंचसं साधर्म्य कॅन्सरशी आहे. आयुर्वेदाचा उपयोग कॅन्सरसाठी होईल किंवा त्यासाठी केला जाऊ शकतो हे तुमच्या या प्रकल्पामध्ये कधी नेमकं लक्षात आलं आणि त्या दृष्टीने तुम्ही किती वर्षांनी कसं काम करताय? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पाला सुरुवात 1994 साली झाली. पण तत्पूर्वी सुद्धा डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर आणि सरदेशमुख सर हे दोघं एकत्रितरित्या काही कॅन्सर रुग्णांना चिकित्सा देत होते. म्हणजे सरदेशमुख सर हे आयुर्वेदिक चिकित्सा देत होते आणि ते पेशंट अरविंद कुलकर्णी सरांकडे रेडिएशन ट्रीटमेंट घेत होते. त्यावेळी असं लक्षात आलं की आयुर्वेदाचा सपोर्ट जर या कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी रेडिएशन चालू असताना दिला तर निश्चितच त्यांच्या वेदना कमी होतात. किमोथेरपी रेडिएशन चांगल्या प्रकारे सुसह्य होतं आणि मग या विचारातूनच कॅन्सर संशोधन प्रकल्पाला मूर्त स्वरूप आलं. वा वा वा. पण तुम्ही हा जो मगाशी एक शब्द वापरलात समन्वयात्मक, तर या शब्दाचा नेमका अर्थ काय? कारण कसं असतं, या सगळ्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. एकदा आपण ॲलोपॅथीवाल्यांकडे गेलो की आपल्याला वाटतं आता आयुर्वेदवाले आपल्याला म्हणतील काही उपयोग नाही, तुम्ही त्यांचं घेत असाल तर आमचं घेऊ नका, किंवा आणखी दुसरे पॅथी असतील. तर नेमकं याचा समन्वयाचा तुम्ही काय अर्थ घेता आणि ती तुमची उपचार पद्धती किंवा ते तुमचं वेगळं वैशिष्ट्य नेमकं काय आहे?
आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या प्रकल्पामध्ये मुख्यतः सरदेशमुख सर, त्यांचे वडील असे वैद्य आणि डॉक्टर अरविंद कुलकर्णी सरांसारखे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट या दोघांनी मिळून हा प्रकल्प सुरू केला होता. त्यामुळे ह्या प्रकल्पाचा गाभाच हा होता की कॅन्सर रुग्णांना रिलीफ देणं. मग त्यामध्ये पॅथीचा विचार हा दुय्यम होता. त्यामुळे किमोथेरपी, रेडिएशन किंवा सर्जरी या आजकाल कॅन्सर साठीच्या गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे, त्या तर अवॉइड करणं योग्य नाही. म्हणजे त्या चालू ठेवायच्या. बरोबर. कारण का की त्याच्यामुळे कॅन्सरचं जे ट्युमर लोड आहे ते कमी व्हायला मदत होते. पण हे होत असताना ज्यावेळी किमोथेरपी, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स उद्भवतात आणि रुग्ण बऱ्याचदा त्यांना खूप घाबरतात आणि त्यामुळे किमोथेरपी, रेडिएशन घेऊ नये अशी त्यांची एक भावना असते. परंतु आपला अनुभव असा आहे गेल्या 30 वर्षाचा की किमोथेरपी, रेडिएशनच्या बरोबरीने आयुर्वेदिक औषधं सुरू केली तर निश्चितच त्यांचे साईड इफेक्ट्स बहुतांशी कमी होतात आणि रुग्णाची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायला निश्चित मदत होते. त्यामुळे हा एक एरिया आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेद आधुनिक वैद्यकाला पूरक वैद्यकशास्त्र म्हणून निश्चित मदत करू शकतो. याच्याशिवाय दुसरा एक महत्त्वाचा एरिया आयुर्वेदाचा असा आहे की किमोथेरपी, रेडिएशन संपल्यानंतर जनरली कॅन्सरग्रस्त रुग्णांना आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये पुढे काही चिकित्सा अवेलेबल नसते. पण हा जो काळ असतो त्यावेळी त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहणं फार गरजेचं असतं. किंवा किमो रेडिएशनचे दुष्परिणाम आहेत किंवा मुख्यतः कॅन्सरमुळे शरीराची झालेली हानी आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा कॅन्सर उद्भवण्याची जी शक्यता असते ती कमी करण्यासाठी निश्चितच पुढे जर रुग्णांनी दीर्घकाळ, म्हणजे आम्ही तर म्हणतो आयुष्यभर आयुर्वेदिक औषधाचा सपोर्ट घेतला तर आम्हाला असं आढळून आलेलं आहे की जे ॲग्रेसिव्ह कॅन्सर आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जर रुग्णांनी व्यवस्थित आयुर्वेदिक चिकित्सा पुढे कंटिन्यू केली तर पुनरुद्भव होण्याची, रिकरन्स किंवा मेटास्टेसिस होण्याची शक्यता खूपच प्रमाणात कमी होते. त्यामुळे हाही एक मोठा एरिया आयुर्वेदाचा आहे की जिथे आधुनिक वैद्यकाला आयुर्वेद हे मदत करू शकतं. तुम्ही एक उल्लेख केलात की आम्ही त्यांच्या वेदना कमी करण्याचा किंवा साईड इफेक्ट्स कमी करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणासकट सांगू शकाल काही? आपल्याला माहितीच आहे की किमोथेरपीच्या दरम्यान साधारणतः रुग्णांना उलट्या होणं, मळमळ होणं किंवा अतिसार म्हणजे लूज मोशन्स होणं किंवा नॉशा असतो बऱ्याचदा, वजन कमी होतं, खाण्याची इच्छा नसते, त्याचबरोबर त्यांना इतर अनेक शरीरावर काही रॅश उठतात. असे जे साईड इफेक्ट्स असतात तर ते आयुर्वेदिक अनेक औषधं अशी आहेत की ज्यांच्या योगे हे दुष्परिणाम खूप कमी होतात आणि रुग्ण बऱ्याचदा असं होतं की किमोथेरपी सुरू होते, 8 सायकल्स ठरवलेली आहेत पण 4 सायकल नंतरच रुग्णाची स्थिती अशी असते की पुढची सायकल्स एक तर प्रोलॉंग होतात किंवा घेता येत नाही, त्याची ती शरीराची अवस्था गलित गात्र होऊन जातो. पण अशा वेळी जर पहिल्याच सायकल पासून जर आयुर्वेदिक चिकित्सा घेतली तर आमचा अनुभव असा आहे की रुग्ण योग्य काळामध्ये किमोथेरपी पूर्ण करू शकतात. आणि तशा पद्धतीचा रिसर्चही आपण केलेला आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलूया. पण हे निश्चित आहे की किमोथेरपी आणि रेडिएशनचे जे तीव्र दुष्परिणाम आहेत किंवा रेडिएशनमध्ये विशेषतः तोंडाच्या कॅन्सरमध्ये अतिशय दुष्परिणाम रुग्णांना जाणवतात की त्यांना काही वेळा राईल्स ट्यूब घालायला लागते, तोंडाने अन्न घेता येत नाही. पण ह्याला जर पहिल्या दिवसापासून आयुर्वेदिक औषधांची मदत घेतली तर निश्चितच रुग्ण त्याची क्वालिटी ऑफ लाईफ ही डिटोरिएट होत नाही, आहे त्या परिस्थितीत राहायला मदत होते. इतर आजारांपेक्षा आता तुम्ही कॅन्सरवर संशोधन केलं, विशेष संशोधन, आणि त्यातही तुमचं आणखी एक विशेष संशोधन म्हणजे स्तनाचा कर्करोग, ज्याला ब्रेस्ट कॅन्सर आपण म्हणतो. तर या विषयाकडे वळावंसं का वाटलं? काही प्रसंग किंवा काही घडलं का की ज्यामुळे तुम्हाला या विषयाकडे वळावंसं वाटलं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप झपाट्याने वाढतंय. म्हणजे काही एक साधारण 15-20 वर्षापूर्वी भारतामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे योनिमुखाचा कॅन्सर याचं प्रमाण खूप अधिक होतं, पण आता ते प्रमाण बरंच कमी होऊन ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे आमच्या प्रकल्पामध्ये जेव्हा साधारणतः एक 12-13 हजार रुग्ण होते त्यातले जवळजवळ 2,500-3 हजार रुग्ण हे ब्रेस्ट कॅन्सरचेच होते. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमाण आहे. आणि आपल्याला माहिती आहे की स्त्री हा केवळ कुटुंबाचा नाही तर समाजाचा आधार आहे. आणि अशा वेळी स्त्रियांना होणाऱ्या आजारांवर काम करावं ही एक मला मनापासून इच्छा होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये, आमच्या घरामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची खूप चांगली तीव्र हिस्ट्री आहे. त्यामुळे मी ब्रेस्ट कॅन्सरचे अनेक रुग्ण माझ्या घरामध्ये प्रत्यक्ष बघितलेले आहेत आणि त्यामुळे या प्रकारच्या कॅन्सरवर आपण अधिक काम करावं अशी इच्छा निर्माण झाली. तुमच्या या विशेष संशोधनाबद्दल आम्हाला आणखी माहिती घ्यायची आहे, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती.
सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण संवाद साधतोय डॉक्टर विनीता देशमुख यांच्याशी. आयुर्वेद नेमका ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये किंवा निदानामध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये कशा पद्धतीने उपयोगी ठरतो? आपण आत्तापर्यंत जे बघितलं त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्येच आयुर्वेद निश्चितच योगदान देतो, पण स्तनाच्या कॅन्सरमध्ये विशेषत्वाने किमोथेरपी हा एक महत्त्वाचा ट्रीटमेंटचा भाग असतो. कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये सर्जरी, त्यानंतर किमोथेरपी आणि गरज लागली तर रेडिएशन असं ट्रीटमेंट प्रोटोकॉल असतो. यामध्ये किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स हे रुग्णांना खूप होत असतात आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये जर हे साईड इफेक्ट्स खूप जास्त प्रमाणात जाणवले तर केवळ ती स्त्री नाही तर तिचं कुटुंबही त्यामुळे खूप सफर होतं. त्यामुळे अशा वेळी आम्ही अनेक स्त्रियांमध्ये किमोथेरपीच्या बरोबर जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली त्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की त्या सर्व स्त्रिया किमोथेरपी चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात, त्यांची जीवनशैली चांगली राहते. आणि म्हणून या बेसिसवरच आम्ही एक क्लिनिकल ट्रायल घेण्याचं ठरवलं आणि 2015 मध्ये किमोथेरपी साईड इफेक्ट्समध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं योगदान अशी एक क्लिनिकल ट्रायल 2015 मध्ये आम्ही घेतली. स्तनाच्या कॅन्सरमध्ये जशी ही क्लिनिकल ट्रायल झाली त्याचबरोबर त्याच वेळेला आणखीन 2 क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या. त्या म्हणजे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हा एक अतिशय ॲग्रेसिव्ह स्वरूपाचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अनेक ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण असतात की ज्यांना एकदा जर त्यांनी किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन हे पूर्ण केलं तर त्यांची लाईफ स्पॅन किंवा आयुर्मान मर्यादा ही खूप जास्त असते. म्हणजे 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष या स्त्रिया अगदी चांगलं आयुष्य जगतात. परंतु त्याच्यामध्येही ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हा एक अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन रिसेप्टर, प्रोजेस्ट्रॉन रिसेप्टर आणि HER2 रिसेप्टर हे ॲब्सेंट असतात आणि त्यामुळे त्या स्त्रियांमधला ब्रेस्ट कॅन्सर हा अतिशय ॲग्रेसिव्ह असतो आणि तो 3 ते 5 वर्षाच्या आतच पुन्हा उद्भवण्याचं प्रमाण 80 ते 85% इतकं अधिक असतं. आणि आपला अनुभव असा होता की ज्या ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटमध्ये आपण कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट संपल्यानंतर 5 वर्ष, 10 वर्ष आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि त्याच्या जोडीला पंचकर्म असं केलं होतं, त्या स्त्रियांमध्ये रिकरन्स होण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. आणि म्हणून आपण ही दुसरी क्लिनिकल ट्रायलही त्यावेळी निश्चित केली. आणि तिसरी क्लिनिकल ट्रायल की ब्रेस्ट कॅन्सर हा अनुवंशिक कॅन्सर काही प्रमाणात आहे. म्हणजे बऱ्याचदा असं लक्षात येतं की ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असते आणि त्यांचं जर जिनेटिक टेस्ट केली तर त्यामध्ये विशेषतः BRCA1 आणि BRCA2 हे 2 म्युटेशन्स आधिक्याने आढळतात. म्हणजे 100 ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्ण असतील तर त्यामध्ये 5 ते 10 रुग्णांमध्ये अशा पद्धतीचं म्युटेशन आढळतं. आणि या स्वरूपाचे जे ब्रेस्ट कॅन्सर आहेत तेही अतिशय ॲग्रेसिव्ह असतात. या स्त्रियांमध्येही ओव्हॅरियन कॅन्सर होण्याची शक्यता असते किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ऑर्गनमध्ये तो पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे हाही अतिशय चॅलेंजिंग ब्रेस्ट कॅन्सर आहे. म्हणून आम्ही हाही तिसरा कॅन्सरचा एक प्रकार, ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार, याची क्लिनिकल ट्रायल घ्यायची ठरवली. आणि 2015 मध्ये आपल्या एक चांगली गोष्ट अशी घडली की आपल्या संस्थेमध्ये माननीय पद्मविभूषण रतनजी टाटा हे आपल्या संस्थेमध्ये आले होते आणि त्यांनाही आयुर्वेदाबद्दल, भारतीय शास्त्राबद्दल अतिशय प्रेम होतं. आपले सगळे रुग्ण बघून त्यांना असं वाटलं की आपण यासाठी काही क्लिनिकल ट्रायल की जगापुढे हे शास्त्र आणण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. आणि मग त्यांच्या सहाय्याने, आर्थिक सहाय्याने 2015 मध्ये आपण ह्या ब्रेस्ट कॅन्सरवर 3 क्लिनिकल ट्रायल घेतल्या. आणि मला सांगायला आनंद होतो की ह्या तिन्ही क्लिनिकल ट्रायलचे जे रिझल्ट समोर आले त्याचे आता आपण प्रकाशन करतोय. आणि त्या सगळ्यामध्ये असंच आढळून आलं की पंचकर्म हा आयुर्वेदाचा सर्वात महत्त्वाचा जो चिकित्सा प्रकार आहे तो रसायन चिकित्सा म्हणजे इम्युनोमॉड्युलेटरी ट्रीटमेंट आणि इतर काही आयुर्वेदिक औषधं यांचा जर आपण लॉंग टर्म वापर केला तर निश्चितच घातक कॅन्सर जे आहेत किंवा ॲग्रेसिव्ह ब्रेस्ट कॅन्सर जे आहेत ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतात आणि पेशंटची प्रतिकारशक्ती चांगली राहते, आयुर्मर्यादा चांगली राहते. आणि म्हणून आपण ह्या ज्या 3 क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या त्यामध्ये आपण जी आयुर्वेदिक औषधं वापरली होती त्या सर्व औषधाची आपण पेटंटही फाईल केली. आणि भारतीय आणि US अशी पेटंट आपण त्याची फाईल केली. मला तेच तुम्हाला विचारायचं होतं की पेटंट्स घेणं
हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्ही या संशोधनामध्ये ते घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे आता जसं तुम्ही म्हटलात की तुमच्या या संशोधनावर आधारित काही प्रकाशनं सुद्धा केलेली आहेत, तर त्याबद्दलची पण आम्हाला नक्कीच माहिती जाणून घ्यायला आवडेल. या संदर्भात मला एक सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख करावा असं वाटतं की टाटा कॅन्सर सेंटरच्या इम्युनॉलॉजी डिपार्टमेंटच्या ज्या प्रमुख होत्या डॉक्टर सुधा गांगल, की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य इम्युनॉलॉजी या विषयामध्ये, कॅन्सर आणि इम्युनॉलॉजी या विषयामध्ये घालवलं होतं. त्यांनी आम्हाला 2014 पासून क्लिनिकल कामाबरोबर संशोधन कसं करावं ही दिशा दिली. आणि त्याचवेळी आम्हाला ह्या क्लिनिकल ट्रायल्स त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतल्या. त्याचबरोबर डॉक्टर विद्या गुप्ता की ज्या NCLमध्ये सायंटिस्ट आहेत, त्यांचंही आम्हाला पेटंट फाईल करणं किंवा या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे आयुर्वेदिक वैद्यांबरोबरच आधुनिक वैद्यकशास्त्रातील ऑन्कोलॉजिस्ट आणि बेसिक सायंटिस्ट या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ही पेटंट प्रकाशित करू शकलो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यातली 2 पेटंट जी आहेत त्यांना नुकतंच आपल्याला US पेटंट ग्रँट झालेलं आहे. एक किमो रिकव्हरी किट आहे की जो किमोथेरपी साईड इफेक्ट्समध्ये आम्ही वापरतो, आणि दुसरं एक सुवर्ण बसमती योग म्हणून औषध आहे की जे इम्युनो मॉड्युलेटर म्हणून आम्ही अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये वापरतो. या दोघांनाही US पेटंट ग्रँट झालेलं आहे आणि उर्वरित 11 पेटंट आता प्रतीक्षेत आहेत ग्रँट होण्याचे. पण एक सामान्य नागरिक म्हणून एक मनामध्ये प्रश्न येतो की कॅन्सर होऊच नये किंवा तो झाला तर त्याच्या ट्रीटमेंट बरोबर एक सामान्य माणूस म्हणून एक आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय पथ्य पाळली पाहिजेत, किंवा असे काही नियम आहेत का की जे आपल्या आहाराशी, आपल्या जीवनशैलीशी संबंधित आपण पाळले पाहिजेत की जेणेकरून हा धोका टळेल? याचं उत्तर हो असं आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर आयुर्वेदाने सांगितलेली जी आहारातली मार्गदर्शक तत्व आहेत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं तत्व असं आहे की वेळच्या वेळी जेवण घेणं किंवा वेळच्या वेळी नाश्ता घेणं हे फार गरजेचं आहे. आजकाल आपल्या धकाधकीच्या जीवनात हीच गोष्ट आपली चुकते की आपण कधीही काही खातो. म्हणजे जेवणाच्या वेळेला नाश्ता असतो, नंतर रात्री खूप उशिरा जेवण असतं. तर जेवणाचे नियमही खूप महत्त्वाचे आहेत. किंवा जेवताना आपण मोबाईल हातात असतो आणि जेवत असतो, TV बघत जेवत असतो. आयुर्वेदाने सांगितलंय की तन्मना भुंजित, म्हणजे मनापासून खा. किंवा तुम्ही खाताना तुमचं सगळं लक्ष हे तुमच्या आहाराकडे असायला पाहिजे, खाण्याकडे असलं पाहिजे. अशी ही जी मार्गदर्शक तत्व आहेत की आहाराचे नियम आहेत आणि काय खावं आणि काय खाऊ नये हेही महत्त्वाचं आहे. आयुर्वेदाने सांगितलंय की षड्रसम मधुरप्रायम असा आहार असावा. म्हणजे आहारामध्ये केवळ एकच रसाचं आधिक्य असतं का म्हणे, म्हणजे गोड तर गोड खाताय, आंबट तर आंबट खाताय असं असतं का म्हणे. संतुलित आहार की आपला जो महाराष्ट्रीयन आहार पद्धती आहे की आपल्या पूर्ण महाराष्ट्रांची थाळी आहे, वरण भात आमटी भाजी चटणी कोशिंबीर, ही सगळी षड्रसात्मक असा आहार आहे. तर तो घेणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्याबरोबरच आयुर्वेदात काही विशेष गोष्टी सांगितल्यात की ज्या घेऊ नये. फॉर एक्झाम्पल विरुद्धांना अशी एक वेगळी संकल्पना आयुर्वेदात आहे की ज्याच्यामध्ये काही गोष्टी या स्वतंत्रपणे खाणं हे आरोग्याला हितकर आहे, पण त्या एकत्र करून खाल्ल्या आणि दीर्घकाळ खाल्ल्या, एकदा खाल्लं तर त्रास होईल असं नाही, पण दीर्घकाळ खाल्ल्या. फॉर एक्झाम्पल फ्रूट सॅलेड, म्हणजे फळं आणि दूध एकत्र खाणं, की जे आजकाल मुलं अगदी कॉमनली मिल्कशेक मध्ये तर ते असतं, किंवा मांसाहार आणि दूध आणि दुधाचे पदार्थ एकत्र खाणं. तर या गोष्टी सतत करणं हेही चुकीचं आहे. याच्याशिवाय आयुर्वेदाने आणखीन महत्वाचे पाणी किती प्यावं, कधी प्यावं हेही नियम सांगितलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आयुर्वेदाने प्रत्येक आहारीय द्रव्याचा एक वर्ग सांगितलाय. जसं शुकधान्य, शिंबीधान्य, शिंबीधान्य म्हणजे द्विदल धान्य आहेत, शुकधान्य म्हणजे तांदळासारखे पदार्थ आहेत, फलवर्ग आहे, जलवर्ग आहे. तर ह्या प्रत्येकाचे गुण सांगितले आहेत आणि कोणत्या ऋतूत काय खावं हेही सांगितलेलं आहे. कोणत्या दिवसाच्या कोणत्या वेळी काय खावं, कोणत्या ऋतूत काय खावं हेही सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि प्रकृतीनुसार तुम्ही तुमचा आहार कसा घ्यावा हेही मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या जर सगळ्या गोष्टी आपण नीट पाळल्या तर दह्याच्या बाबत साधी गोष्ट आहे. आजकाल दही हे खूप चांगलं असं सांगितलं जातं. तर दही हे काही व्यक्तींना सात्म्य आहेच, परंतु कोणाला तर जे नियमित व्यायाम करतात किंवा ज्यांना सर्दी खोकल्यासारखा आजार नाही त्यांनी दही खाणं हे योग्य आहे. कोणत्या ऋतूत खावं हेही सांगितलंय, रात्री दही खाऊ नये हेही सांगितलंय, आणि जर तुम्हाला खायचंच असेल तर कशाबरोबर खावं हेही सांगितलेलं आहे. हे सगळे नियम जर आपण आज पाळले, अधिकाधिक पाळले, तर निश्चितच आपले जे आहारामुळे होणारे व्याधी आहेत ते आपल्याला टाळू शकतो.
जीवनशैली फार महत्वाची आहे. दुपारी झोपू नये, सकाळी लवकर उठावं. आपल्याकडे असं सांगितलं जातं बायोलॉजिकल क्लॉक महत्वाचं आहे. लवकर उठे लवकर निजे त्याचे आरोग्य धन संपदा मिळे हे आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. पण आता सगळं उलट होतंय. मुलं रात्री मोबाईल बघत राहतात, 3-3 वाजेपर्यंत जागतात आणि सकाळी 11 वाजता उठतात. त्यामुळे व्यायाम होत नाही, दुपारी झोपलं जातं. या सगळ्या चुकीच्या गोष्टी जर आपण टाळल्या तर निश्चित कॅन्सर सारखे जे आजार आहेत किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ते आपण चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आपण अजूनही माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की आपली जीवनशैली आपण कशी ठेवली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे आणि कधी खाल्लं पाहिजे. आता इतकी वर्ष तुम्ही 25 ते 28 वर्ष या क्षेत्रामध्ये संशोधनाचं काम करताय, शिवाय रुग्ण तुमच्याकडे सातत्याने येत असतात आणि त्यांना समुपदेशनाचं सुद्धा तुम्ही काम करत असाल. तर आम्हाला असे तुमचे काही अनुभव जाणून घ्यायला आवडतील की जे आयुर्वेदाच्या या ट्रीटमेंटमुळे किंवा उपचारांमुळे ज्यांना फायदा झालेला आहे. आयुर्वेदिक चिकित्सा करत असताना अनेक रुग्ण हे अशा गोष्टीसाठी लक्षात राहतात की आपल्या चिकित्सेचं यश म्हणूनही आणि त्या रुग्णाने आपल्याला दिलेला प्रतिसाद म्हणूनही. तर अशाच काही इंटरेस्टिंग केसेसपैकी एक केस होती की 2006 मध्ये त्या रुग्ण आपल्या मुंबईच्या क्लिनिकमध्ये आल्या आणि त्यांना कॉर्टिकल थायमोमा हा थोडा एक रेअर प्रकारचा कॅन्सर होता की जो हृदयाच्या जवळ ट्यूमर होता. बापरे. आणि टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण चिकित्सा झालेली होती, म्हणजे सर्जरी केलेली होती, पण हृदयाच्या जवळ असल्यामुळे पूर्णतः तो काढणं अवघड होतं. त्यामुळे किमोथेरपी आणि रेडिएशन देणं भाग होतं. पण अशा वेळी त्यांची किमोथेरपी आणि रेडिएशन घेण्याची ही मनाची स्थिती नव्हती, कारण त्यांचा मुलगा खूप लहान होता. आणि त्यावेळी त्या जेव्हा आपल्याकडे आल्या त्यावेळी आपण त्यांना सांगितलं की तुमची टाटामध्ये जी ट्रीटमेंट चालली आहे ती आपण तशीच चालू ठेवूया, त्याच्या जोडीला आपण आयुर्वेदाचा सपोर्ट देऊया. आणि मग त्यानंतर आपण त्यांना किमोथेरपी रेडिएशन बरोबर आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली. ती त्यांनी चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. पण तो कॅन्सर अशा स्वरूपाचा होता की त्यात पुनरुद्भव होण्याची शक्यता खूप होती. त्यामुळे अशा पेशंटमध्ये जनरली 1 वर्षापेक्षा अधिक सर्वायवल नसतो, पुन्हा कॅन्सर उद्भवण्याची शक्यता असते. पण त्या रुग्णा अतिशय पॉझिटिव्ह होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या स्वतः टिश्यू कल्चर मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये PhD होत्या आणि त्यांचे पतीही शास्त्रीय दृष्टिकोन असलेले होते. आणि जेव्हा आम्ही त्यांना आयुर्वेदिक पद्धतीचा कसा उपयोग होऊ शकतो हे समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी 2006 पासून 2022 पर्यंत आयुर्वेदिक चिकित्सा पूर्णतः आयुर्वेदावर विश्वास ठेवून घेतली. आणि इतके वर्ष की ज्यांना 1 वर्ष सर्वायवल असेल नसेल असं सांगितलं होतं त्या रुग्णा अतिशय चांगल्या क्वालिटी ऑफ लाईफ घेऊन जगल्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ आयुर्वेदिक उपचारामध्ये ओरल आयुर्वेदिक मेडिसिन्स नाही तर वर्षातनं एकदा त्या वाघोलीचा आपला जो कॅन्सर प्रकल्प आहे तिथे आपल्याकडे एक 60 बेडचं पंचकर्म रुग्णालय कॅन्सर पेशंटसाठी आहे की जे टाटा ट्रस्टने अनुदानित केलेलं आहे. तर तिथे त्या वर्षातनं एकदा येऊन 14 दिवस 21 दिवस येऊन पंचकर्म करत होत्या की जेणेकरून शरीर शुद्धी व्हायची आणि मग औषध अधिक चांगल्या प्रकारे काम करत होतं. आणि 2022-23च्या दरम्यान त्यांचं निधन झालं, पण ते केवळ कॅन्सरमुळे नाही तर त्या ट्यूमरमुळे जे त्यांच्या हृदयावर प्रेशर आलं होतं त्याच्यामुळे झालं. पण सर्वात महत्त्वाची बाजू इथली अशी होती की आयुर्वेदीय चिकित्सा हा तर भाग होताच, पण त्या अतिशय पॉझिटिव्ह होत्या. म्हणजे नंतर त्यांनी कॅन्सर रुग्णांसाठी त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी एक छोटीशी संस्था उभारली आणि अनेक कॅन्सर रुग्णांना त्या आधारवड बनल्या होत्या. आमच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात केवळ आयुर्वेदिक चिकित्सा देणं हे त्याचा भाग नाही आहे, तर आयुर्वेदामध्ये एक 7वा जय चिकित्सा सांगितली आहे की रुग्णाचं मनोबल वाढवणं. तर या दृष्टिकोनातून माझ्या कलिग डॉक्टर वासंती गोडसे ज्या आमच्या मुंबईच्या क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत, माझ्याबरोबरच त्या कार्यरत आहेत, तर त्या रुग्णांचं समुपदेशन खूप चांगल्या पद्धतीने करतात. म्हणजे या ज्या रुग्णा होत्या आमच्या, आता मी ज्यांचं वर्णन केलं त्या दोघींची मैत्री होती. म्हणजे त्या नेहमी म्हणायच्या की मला काही खुट्ट झालं की मी वासंती मॅडमना फोन करते. म्हणजे रुग्णाला एक आधार देणं ही या चिकित्सेतला फार महत्त्वाचा भाग असतो. अगदी खरंय, अगदी खरंय. मग हे जेव्हा तुम्ही सांगता आम्हाला तेव्हा आम्हाला म्हणजे आयुर्वेदाच्या तुमच्या उपचार पद्धतीचं महत्त्व तर पटतंच, पण मला एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो की मग इतर ॲपॅथीज ज्या आहेत, इतर वैद्यकशास्त्रातली जी काही ट्रीटमेंट आहे
त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असतो, ते तुम्हाला पाठिंबा देतात का? आणि त्यातलाच एक उपप्रश्न, म्हणजे भारतीयांचं देत असतील कदाचित, भारतीय डॉक्टर्स, पण पाश्चात्य देशांमध्ये तुमच्या या संशोधनाला किंवा तुमच्या या उपचार पद्धतीला नेमकी कशी वागणूक मिळते, त्यांच्या काय दृष्टिकोन आहे त्यांचा? या प्रकल्पाची सुरुवातच डॉक्टर अरविंद कुलकर्णी सरांच्या समन्वयाने झाली आणि पुढेही आपल्या या प्रकल्पामध्ये जे किमोथेरपिस्ट आहेत, डॉक्टर तुषार पाटील सर आहेत, डॉक्टर जगदीश शिंदे सर, डॉक्टर राकेश नेवे, हे सगळे ऑन्कॉलॉजिस्ट आपल्या बरोबर वाघोलीला काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॉझिटिव्ह दृष्टिकोन आयुर्वेदाकडे ठेवून ते आमच्याबरोबर, म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. केवळ तेच नाही तर ॲक्ट्रॅक्ट ही जी टाटा कॅन्सर सेंटरची संशोधन एक शाळा आहे, तिथे सुद्धा तेथील जे डायरेक्टर आहेत, एक्स डायरेक्टर आहेत, डॉक्टर राजीव सरीन किंवा डॉक्टर शुभदा चिपळूणकर, यांच्याबरोबरही आम्ही अनेक प्रकल्पांमध्ये काम केलेलं आहे. किंवा हे जे मी आता क्लिनिकल ट्रायल सांगितल्या, त्यापैकी ओरल कॅव्हिटी कॅन्सरची जी क्लिनिकल ट्रायल आम्ही घेतली की त्यांच्यामध्ये रेडिएशनचे साईड इफेक्ट्स आयुर्वेदाने कसे कमी होतात, तर त्यामध्येही आम्हाला डॉक्टर शुभदा चिपळूणकर मॅडमच्या लॅबमध्ये आम्ही इम्युनॉलॉजिकल मार्कर्स केले. आणि ह्या सगळ्या आयुर्वेदातल्या वैद्यांबरोबरच, म्हणजे आम्हा वैद्यांबरोबरच आधुनिक वैद्यकशास्त्रातले भारतातले जे डॉक्टर आहेत त्यांचाही आम्हाला चांगला मार्गदर्शन आणि प्रतिसाद मिळतोय. याचं कारण एकच आहे की आपण ही समन्वयात्मक चिकित्सा म्हणतोय. असं कुठेच क्लेम नाहीये की आयुर्वेदाने कॅन्सर बरा होतो. त्यामुळे ह्या दोन्हीचा समन्वय हा रुग्णाच्या हितासाठी महत्वाचा आहे. ॲलोपॅथीच्या बरोबरीने तुम्ही सपोर्ट म्हणून देताय. निश्चित. आणि आपण जसं भारतातलं विचारलं तसं मला सांगायला आनंद होतो की केवळ भारतातलं नाही तर परदेशातलेही अनेक वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ असे आहेत की जे आपल्याबरोबर समन्वयात्मक काम करत आहेत. एक उदाहरण सांगायचं झालं तर रशियामधील सेंट पीट्सबर्ग इथल्या जे त्यांचं गव्हर्नमेंट ऑन्कॉलॉजी हॉस्पिटल आहे, तिथले जे डायरेक्टर आहेत ते आपल्याकडे वाघोलीला येऊन गेले. आम्ही तिकडे जाऊन आलो. तिथले पेशंट, त्यांचं मोठं 1000पेक्षा जास्त बेडेड हॉस्पिटल आहे आणि त्यांना आयुर्वेदात खूप इंटरेस्ट आहे. आणि आपल्या इथले पेशंट त्यांनी सायंटिफिकली बघितले की ज्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा घेतलेली आहे. आणि आता आपली काही पेटंट्स आहेत ती आपण, त्याचे किट्स आहेत, किमो रिकव्हरी किट्स, ते आपण तिथे इंट्रोड्यूस करायला हळूहळू सुरुवात करतोय. त्यांनी ते तयारी दाखवली आहे. काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या पूर्ण झाल्यावर आपण ते कामही सुरू करू. त्यामुळे केवळ भारतातलेच नाही तर परदेशातलेही वैद्यकशास्त्रातले जे तज्ज्ञ आहेत ते निश्चितच आपल्याला या प्रकल्पाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत आहेत. आणि यात सगळ्यात मला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे गोष्ट अशी की हे काम हे एका व्यक्तीचं काम नाहीये, हे टीमवर्क आहे. म्हणजे सरदेशमुख सरांनी हा गोवर्धन पर्वत जो उचललाय त्याच्यामागे आमची मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, दिल्ली अशी 50हून अधिक डॉक्टरांची टीम आहे. त्यात आयुर्वेदिक आणि आधुनिक वैद्यकातले डॉक्टर आहेत. माझ्या बरोबरीनेच माझ्या इतकेच वर्ष काम केलेले डॉक्टर श्रीनिवास दातार, डॉक्टर स्वप्ना कुलकर्णी, डॉक्टर गुजर मॅडम किंवा असे अनेक आमचे सहकारी आहेत, डॉक्टर समीर गोरे, की जे माझ्या इतकेच या प्रकल्पामध्ये अधिक सहभागी आहेत. आणि हे सगळ्यांच्या मिळून कष्टाने आम्ही पेशंटना अधिकाधिक चांगला रिलीफ देण्यासाठी प्रयत्न करतो. खरंय. तुम्ही जो मगाशी एक अनुभव सांगितला त्याप्रमाणे अजून एखादा तुमचा जर अनुभव असेल तर तोही आम्हाला आवडेल ऐकायला. मन हेलावणारा हा अनुभव आहे की कॅन्सर हा आजार आबालवृद्ध कोणालाच सोडत नाही, हे आम्हाला इतके वर्षात लक्षात आलंय. म्हणजे अगदी लहान 8 महिन्याचं बाळही आम्ही बघितलंय आणि 80 वर्षाच्या आजीही बघितल्या. तर अशाच एका छोट्याशा 8 महिन्याच्या बाळाचा एक अनुभव आहे की आमच्या मुंबईच्या क्लिनिकमध्ये त्या बाळाचे आईवडील त्यांना त्या मुलीला घेऊन आले आणि तिला रॅब्डोमायोसार्कोमा या प्रकारचा एक कॅन्सर होता. म्हणजे जो पोटामध्ये ट्यूमर होता आणि तोही खूप बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह स्वरूपाचा कॅन्सर आहे. आणि आता खरं तर त्या 8 महिन्याच्या बाळाने त्याला कॅन्सर का व्हावा हा महत्त्वाचा मुद्दा होता. आहार विहाराचा काही प्रश्न येत नाही, तरी त्या मुलीला कॅन्सर झाला होता आणि तिचं सर्जरी झाली होती, पण पूर्णतः तो काढणं शक्य नव्हतं कारण आजूबाजूच्या ऑर्गन्समध्ये तो चिकटलेला भाग होता. आणि मला चांगलं आठवते की ही मला वाटतं 1996ची गोष्ट असेल. त्या मुलीला जेव्हा आईवडील घेऊन आले आणि सरदेशमुख सरांनी तिला बघितलं तेव्हा सरांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हिला आपण छोटे छोटे कृमींचे बस्ती देऊया. कृमींचे बस्ती म्हणजे काय, तर आयुर्वेदामध्ये कृमी हा एक असा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये केवळ आपल्याला जंत म्हणजे आपल्याला संडासमधनं पडणारे जंत हा कन्सेप्ट आहे, पण आयुर्वेदाचा कन्सेप्ट त्याच्यापेक्षा ब्रॉड आहे की कफज कृमी किंवा रक्तज कृमी, पुरुषज कृमी असे 3 महत्त्वाचे प्रकार सांगितले आहेत. आणि ते कृमी दर्शनापेक्षा लक्षणावरनं सांगितलेली आहेत. म्हणजे कृमींची लक्षणं आयुर्वेदांनी सांगितलेली आहेत. तोंडातनं लाळ गळणं किंवा भूक न लागणं किंवा हृदरोग अशी अनेक लक्षणं सांगितलेली आहेत.
तर सरांनी त्या रुग्णाला बघितल्यावरच आम्हाला सांगितलं की या लहान मुलीला आपण पहिले कृमिग्न बस्ती देऊ. आम्ही तिला दवाखान्यातच कृमिग्न बस्ती दिले आणि म्हणजे अगदी आश्चर्याची गोष्ट अशी की दुसऱ्या दिवशीच्या बस्तीनंतर तिला मोठ्या प्रमाणात कृमीपतन झालं आणि त्यानंतर त्या मुलीला जो सारखा सारखा ताप यायचा किंवा ती रडायची हे सगळं प्रमाण कमी झालं. नंतर अनेक वर्ष तिने आयुर्वेदिक औषधं घेतली आणि ती मुलगी अतिशय चांगलं जीवन जगत आहे. म्हणजे आम्हाला एक लक्षात आलं की जरी समन्वयात्मक चिकित्सा असली तरी आयुर्वेदिक चिकित्सा देताना केवळ आयुर्वेदाचाच विचार करून चिकित्सा दिली तरच ती फलदायी होते. हेच आम्ही सरदेशमुख सरांकडनं शिकलो. आणि सर आम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतात की आपण सिम्पटम ट्रीट नाही करायचं, सिस्टीम ट्रीट करायची. की जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण केवळ सर्दी खोकल्याला औषध नाही तर सर्दी खोकला का झालेला आहे त्याचं मूळ कारण शोधून जर औषधं दिली तर ती चिकित्सा खरी फलदायी होते असं एक लक्षात आलेलं आहे. आपण विनिता देशमुख मॅडमकडनं याही पुढे आपल्या प्रश्नांना उत्तरं घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. मला एक गोष्ट विचारायची आहे, जेव्हा आपण स्तनाच्या कर्करोगाबद्दल बोलत होतो त्यावेळेला की हे प्रमाण वाढतंय असं तुम्ही सांगितलं, तर हे प्रमाण वाढूच नये किंवा आपल्याला हा आजार होऊ नये यासाठी विशेषतः स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे? मला असं वाटतं की स्त्रियांनी ही जी काळजी घ्यायची आहे ती 30 किंवा 40 वर्षानंतर नाही, तर ती मुलगी जन्मल्यानंतर ज्यावेळी तिला रजप्रवृत्ती सुरू होते त्याच्या आधीपासूनच तिच्या घरच्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे पाळी यायच्या आधीपासून. ह्याचं कारण आयुर्वेदाने सर्वात महत्त्वाचं असं सांगितलंय की स्तन आणि आर्तव म्हणजे हे दोन सगळ्यात महत्त्वाचे रसधातूचे उपधातू सांगितलेले आहेत. आयुर्वेदाने सप्तधातू हा एक जो कन्सेप्ट सांगितलाय त्यातल्या रसधातूचे हे दोन उपधातू आहेत. त्यामुळे रजोचक्रच व्यवस्थित असणं हेही तितकंच आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी. आणि ते रेग्युलर असण्यासाठी त्या मुलीसाठी जे करणं गरजेचं आहे ते म्हणजे तिचा आहार विहार त्या काळामध्ये म्हणजे 7व्या-8व्या वर्षानंतरच आज आपण बघतो की मुली काही खात असतात की ज्या त्यांच्या शरीराला पोषक नसतात. तर अशा वेळी या मुलींना लहानपणापासूनच पोषक आहार देणं, त्यांना व्यायाम करायला लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करणं, त्यांचं मन प्रसन्न राहील किंवा चांगल्या गोष्टी त्या शिकतील अशा सवयी त्यांना लावणं हे फार गरजेची गोष्ट आहे. आणि वेगवेगळ्या अवस्था आयुर्वेदाने स्त्री शरीराच्या सांगितल्यात. एक रजप्रवृत्ती सुरू होत असतानाची अवस्था, त्यानंतर गर्भधारणेच्या आधीचा काळ आहे, गर्भधारणा झाल्यानंतरचा सुतिका अवस्था काळ आहे, रजोनिवृत्ती होते तो मेनोपॉजल काळ आहे. तर ह्या सगळ्या काळामध्ये स्त्रियांनी स्त्रीच्या घरच्या सर्व लोकांनी आणि स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढून वेळ घेणं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. स्त्रियांनी आपल्या आहार विहाराकडे लक्ष द्यायलाच हवं, पण त्याचबरोबर त्यांना ज्या गोष्टीची आवड आहे, जे छंद आहेत त्यामध्ये आपलं मन रमवणं आणि दिवसातला काही काळ त्याच्यासाठी काढणं हे फार गरजेचं आहे. प्राणायाम, योगासन यासारख्या गोष्टींची तेवढीच आवश्यकता आहे की ज्यामुळे तुमचं मन आणि शरीर हे दोन्ही सुदृढ राहतं. आयुर्वेदामध्ये एक आचार रसायन हा खूप चांगला विचार सांगितलेला आहे. रसायन ह्याचा अर्थ काय की इम्युनो मॉड्युलेशन करणाऱ्या गोष्टी. तर त्यामधली एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपला आचार, आपली वागणूक कशी असावी. त्यामुळे माझं तर सांगणं असं आहे की पालकांनी आपली मुलगी 7-8 वर्षाची असल्यापासूनच तिची वागणूक चांगली राहील यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे की ज्याचा परिणाम तिच्या शरीरावर होतो. शरीरातले हॉर्मोन्स चांगल्या प्रकारे सिक्रेट होतात आणि मग शेवटी याचं अंतिम ध्येय आहे की सुदृढ शरीर राहणं आणि सुदृढ मन राहणं. या जर गोष्टी सर्व पालकांनी आपल्या मुलीबाबत सांभाळल्या, पुढे तिचे भावंड असतील किंवा पती असेल, घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती असतील, यांनी जर आपल्या घरातल्या स्त्रीची अशी चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर निश्चितच कॅन्सरसारखे भयावह आजार आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने टाळता येतील. हा एक झाला आयुर्वेदाच्या दृष्टीने भाग. आणि दुसरा भाग असा आहे की वेळोवेळी तपासणी करणं. 30 ते 35व्या वर्षानंतर मॅमोग्राफी वर्षातनं एकदा करणं किंवा जर संशय आला तर त्याकडे दुर्लक्ष न करणं. आम्हाला अनेक ब्रेस्ट कॅन्सरच्या स्त्रिया अशा आढळतात की लंप आढळला होता, लक्षात आला होता, पण आम्ही 5-6 महिने लक्षच दिलं नाही. मग काळजी म्हणजे भीतीपोटी असेल किंवा आपलं पुढे काय होणार या काळजीपोटी असेल तर हे करू नये. जर संशय आला तर लगेचच डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही हे सगळं सांगताय तर समन्वयात्मक उपचार पद्धतीवर तुम्ही इतके वर्ष काम करताय, संशोधन करताय. भविष्यामध्ये अशा काही गोष्टी, योजना मनामध्ये आहेत का की अजून त्या करायच्या आहेत की ह्या क्षेत्रामध्ये आणखी एक पुढचं पाऊल होईल? ते केवळ वाघोलीला येणाऱ्या रुग्णांना ह्याचा लाभ व्हावा असं नाही,
तर मोठ्या मोठे जे ॲलोपॅथिक हॉस्पिटल्स आहेत तिथल्याही कॅन्सर रुग्णांना याचा लाभ व्हावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अशा आयुर्वेदिक ओपीडीज सुरू कराव्या याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. ही एक भावी योजना झाली. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची योजना जी आत्ता आपण बोलण्यात निघाला की कॅन्सर प्रतिबंध, म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर तर आपण ट्रीटमेंट देऊच, पण प्रतिबंधासाठी वेगवेगळी युनिट्स उभारणं हे फार गरजेचं आहे. ट्रीटमेंट हॉस्पिटल्स कमी होत गेली पाहिजेत आणि वेलनेस सेंटर जी आहेत आयुर्वेदाची ती वाढली पाहिजेत. म्हणजे इव्हन इन्शुरन्स कंपन्यांनी वगैरे वेलनेस सेंटरसाठी इन्शुरन्स पास केले पाहिजेत. आपल्याकडे हा कन्सेप्ट नाही आहे की वर्षातनं एकदा पंचकर्म करून घ्यावं. म्हणजे आमचा अनुभव असा आहे की अनेक परदेशी रुग्ण आपल्याकडे येतात. म्हणजे आता नुकतेच जपानमधले 20 रुग्ण आपल्याकडे येऊन गेले, वर्षातनं 2दा येतात आणि ते दरवर्षी येऊन पंचकर्म करून घेऊन जातात. आणि ते कशासाठी? तर स्वास्थ्य रक्षणासाठी. तर हा कन्सेप्ट आपल्या समाजात रुजला पाहिजे की आयुर्वेदाने जे सांगितलंय की ऋतूनुसार पंचकर्म करणं गरजेचं आहे. म्हणजे वर्षा ऋतूत पावसाळ्यात बस्ती घेतले पाहिजेत, वसंत ऋतूमध्ये वमन घेतलं पाहिजे, शरद ऋतूमध्ये विरेचन घेतलं पाहिजे. एका रुग्णांनी सगळं घ्यायची गरज नाही, पण आयुर्वेदिक वैद्य हा फॅमिली डॉक्टर झाला पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला तुमच्या शरीराला काय योग्य आहे याचं पंचकर्माचं किंवा आहार विहाराचं शमन चिकित्सेचं मार्गदर्शन करायला हवं की जेणेकरून आपण कॅन्सरसारख्या आजारांना प्रतिबंध करू शकू. त्यामुळे आजकाल आपल्या देशामध्ये आयुर्वेदाला खूप चांगले दिवस आहेत, परदेशातही आहेत. तर आयुर्वेदाकडे फक्त चिकित्साशास्त्र बघण्यापेक्षा प्रतिबंधात्मक शास्त्र जर बघितलं आणि त्या दृष्टीने पॉझिटिव्ह प्रयत्न केले तर ते निश्चितच महत्त्वाचे प्रयत्न असतील. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या संस्थेमध्ये असे प्रयत्न आम्ही हेरिडिटरी कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्यांच्या फॅमिलीजना बोलवतो आणि त्यांचं काउन्सिलिंग करतो. आमच्या संस्थेमध्ये डॉक्टर भाग्यश्री सरदेशमुख, डॉक्टर नीलांबरी सरदेशमुख, डॉक्टर अविनिता आवळकंटे किंवा डॉक्टर अनिता, ह्या सगळी जी आमची पुढची यंग टीम आहे ती सगळी या दृष्टिकोनातनं अधिक कार्यरत आहे आणि ती या सगळ्या कामाला आम्हाला मदत करते. किंवा या दृष्टीने संशोधन करण्यासाठी डॉक्टर सुषमा भुवाड किंवा डॉक्टर स्नेहा सुर्वे या सगळी आमची यंग टीम जी पुढची आहे ती प्रतिबंध आणि चिकित्सा या दोघांमध्येही चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. वा वा. आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येतोय. तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगितलीत, तुमच्या घराण्यातनं मिळालेलं तुम्हाला बाळकडू होतं आणि अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात आता काम करताय. इतरही म्हणजे पुढेही अनेक वर्ष तुम्ही करणार आहात. आमच्या प्रेक्षकांसाठी आपण सखी सह्याद्रीच्या निमित्तानं अशाच काही व्यक्तिमत्वांची ओळख करून देतो की जी त्यांना अनुकरणीय असतील. तर आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही या कार्यक्रमाच्या सांगतेमध्ये काय संदेश देऊ इच्छिता? आयुर्वेद हे जे आपलं भारतीय शास्त्र आहे त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवा. वैद्यकशास्त्राची गरज आपल्याला आहे, म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राची आपल्याला गरज आहे ती इमर्जन्सीमध्ये, पण त्या इमर्जन्सीपर्यंत पोचणं टाळणं हे कोणाच्या सहाय्याने शक्य आहे? तर आयुर्वेदाच्या सहाय्याने. आणि त्यामुळे आयुर्वेदात सांगितलेली मार्गदर्शक तत्त्व की जी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली आहेत घरात, तीच सगळी तत्त्व आहेत. त्यांचा आदर करा, त्यांचं अनुकरण करा की जेणेकरून तुम्हाला चांगलं आयुष्य, स्वस्थ आयुष्य राखणं शक्य होईल. वा वा. प्रेक्षक हो, असं आपण नेहमी म्हणतो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आपलं निरोगी आयुष्य हीच खरी आपली संपत्ती आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण त्या दृष्टीने प्रयत्न करणंही गरजेचं आहे. बदलती जीवनशैली ही अनेक आजारांना निमंत्रण देते हे आपण बघितलं. आणि आयुर्वेद हा केवळ चिकित्सा करत नाही, तर आयुर्वेद आपल्याला कसं जगायचं हे खरं तर शिकवतो. म्हणजे आपलं जर चांगलं शरीर असेल, स्वस्थ शरीर असेल, त्या स्वस्थ शरीराचीही काळजी कशी घ्यायची हे पण आपल्याला आयुर्वेद सांगतं. आणि मग आजारी पडल्यावर चिकित्सा करणं हे तर आहेच. कर्करोगाचं वाढतं प्रमाण आपण बघतोय, पण त्यामध्ये आधुनिक उपचाराबरोबर आयुर्वेदाचा जर आपण सपोर्ट घेतला तर अनेक दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील, परिणामांची तीव्रता ही कमी करता येईल. आणि त्या दृष्टीने आपण संपूर्ण ही जी भारतीय उपचार पद्धती आहे ती अवलंबायला पाहिजे, त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आणि जसं मॅडमनी सांगितलं की ट्रीटमेंट सेंटर्स ही कमी व्हायला पाहिजेत आणि वेलनेस सेंटर्स ही समाजामध्ये त्यांची संख्या वाढली पाहिजे, तर आपण एका निरोगी समाजाकडे पुढचं पाऊल टाकलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, तुम्ही आमच्या या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आलात, तुमच्या संपूर्ण जीवन प्रवास तर उलगडून दाखवलाच, पण एक नवीन दृष्टिकोन आमच्या या संपूर्ण प्रेक्षकांसाठी दिलात. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.